गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरि हरि प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्याशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गंगा मैया के पावन तट पर आनंद गंध परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुक्रदेव जी कहते हैं, राजन गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्याम सुंदराच्या परम पावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुक्रदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली। अनेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितले आणि अनेक आज्ञाने जीवांना या कथेने समाधान प्राप्त करून दिलं। तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आपल्या या श्रीक्षेत्र अलंकापुरीमध्ये उपस्थित आहे। आज कथेचा 3रा दिवस आहे आणि 2रं सत्र आहे। सकाळपर्यंत आपण पाहतो आहोत भगवान अनेक अवतार धारण करतो जगत हिता करतात। त्याने व्यास अवतार धारण केला। भगवंताच्या 24 अवतारांमध्ये 17 क्रमांकाचा अवतार आहे व्यास अवतार। श्री व्यासदेवजींच्या रूपाने परमात्मा प्रकट झाला, लीला करतो आहे। सर्वज्ञ आहे, सर्व गोष्टी तो करू शकतो, सर्व शक्तिमान आहे। जीव हा अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, तसा परमात्मा सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान आहे। त्याला सर्व काही करता येतं। तो लीलाकारी आहे, लीला करतोय। सगळ्या जगाच्या हिताकरिता त्यानं लीला केली। श्री व्यासदेवांच्या रूपात प्रगट होऊन पाराशरांच्या घरी प्रत्यक्ष प्रगट होऊन यानं अनेक ग्रंथांची रचना केली। एका वेदाचे 4 भाग झाले, 17 पुराणांची रचना झाली, महाभारतासारखा ग्रंथ प्रगट झाला। हरिवंश पुराणाच्या रूपाने भगवंताचं चरित्र सर्व लोकांना प्राप्त झालं। महाभारतातील भीष्म पर्वामध्ये आलेली श्रीमद भगवद्गीता ही जगाला श्री व्यासदेवांमुळे कळाली। असं व्यासांचं वैभव। एवढं सर्व काही असताना श्री व्यासदेवजी महाराजांना असंतोष निर्माण झाला की मी ज्ञानार्जन करतोय, ज्ञानदान करतोय, जीवाच्या उद्धाराचं साधन सर्व जगाला देतो आहे, पण मला समाधान का प्राप्त होत नाही। हनुवटीला हात लावून श्री व्यासदेवजी महाराज शाम्यप्राश नावाच्या आपल्या आश्रमामध्ये बसलेले आहेत। उद्विग्न अवस्था आहे, असंतोष आहे। भगवंताला कळालं, भगवान सर्वज्ञ असल्या कारणाने त्याला सगळ्या गोष्टी कळतात। व्यासदेवजी उद्विग्न आहेत
म्हणून भगवान स्वतःच श्री नारदांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाला. देवते संत हे प्रमाण आपण सकाळी पाहिले. नारदजी महाराज आले आणि नारदांना पाहून व्यासदेवांना फार आनंद झाला. साष्टांग प्रणिपात नारदांच्या समोर श्री व्यासदेवांनी केला. दंडवत दंडापरी काही उरी नोरावे, त्याला म्हणायचं दंडवत. जशी काठी जमिनीवर टाकल्यानंतर कोणतंच अंग राखून सर्वांगाने पडते, कोणतंच अंग राखून ठेवत नाही, तसं संतांच्या समोर गेल्यानंतर साष्टांग प्रणिपात करत जा. लिंग अथवा प्रतिमा दिठी असेच प्रमाण आहे. महादेवाची पिंड दिसली किंवा एखादी भगवंताची मूर्ती दिसली की साष्टांग दंडवत करत जा. दंडवत प्रणाम श्री व्यासदेवांनी केला. मोठं श्रेष्ठ आचरण आहे. मोठ्यांच्या क्रियेमधून सुद्धा मोठा बोध प्राप्त होतो महाराज. मोठ्यांची क्रिया सुद्धा मोठीच असते, ती सामान्य नसते. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासाला गेले आणि चित्रकूटावर जाऊन थांबले, त्यावेळेला भरतजी महाराज भेटण्याकरिता गेले. भरत भेट आणि बरोबर विश्वामित्रांना घेऊन गेले. वशिष्ठ ऋषींना घेऊन गेले. वशिष्ठ ऋषी समोर त्यांनी दिसले आणि प्रभू रामचंद्रांनी आपल्या खांद्यावरचं धनुष्य जमिनीवर ठेवलं आणि त्यांच्या समोर साष्टांग प्रणिपात केला. आधी धनुष्य ठेवलं, मग प्रणिपात केला. दोन गोष्टी आहेत. वास्तविक पाहता क्षत्रियाने सहजासहजी आपलं धनुष्य ठेवायचं नाही, तरी प्रभूंनी धनुष्य ठेवलं आणि पुन्हा साष्टांग प्रणिपात केला. कशाकरिता? साधू आहे, महात्मा आहे, श्रीगुरु आहे. हे धनुष्य युद्ध करण्यासाठी आहे. हे महात्म्यांच्या समोर त्यांनी दाखवायचं नाही. म्हणून अयोध्या नगरीचा राजा, जिथे युद्धच होत नाही अशी नगरी अयोध्या, त्यानं दाखवून दिलं की साधू संतांच्या समोर गेल्यानंतर अयोध्या स्थिती प्रगट झाली पाहिजे. धनुष्य ठेवून दिलं, मग दंडवत प्रणाम केला. मग जगाचा मालक संतांच्या समोर दंडवत प्रणाम करतोय. हे महत्वाचंच आहे, शिकण्यासारखंच आहे. म्हणजे चरित्र का श्रवण करायचे, याच्यातून काहीतरी आत्मसात करून घ्यायचे, म्हणून शिकायचे. एवढं श्रेष्ठत्व व्यासदेवांचं आहे. एक श्लोक सुद्धा सहजासहजी आपल्याला म्हणता येत नाही. एवढे श्लोक त्यांनी त्याची रचना केली महाराज. बळजबरीनं ओढून ताडून कुठून तरी शिकून आम्ही तुमच्या समोर श्लोक म्हणतो. काही फार श्लोकांचा अर्थच आम्हाला कळतो असं अजिबात नाही. उगाच वाकडं तिकडं करून सांगायचे म्हणून नाही. जर श्लोक म्हणले, एक सुद्धा श्लोक कथेला आपण म्हणलो नाही तर लोक काय म्हणतील, असं त्यांनी भाव मनात घेऊन वाकडा तिकडा करून म्हणायचा श्लोक. आणि एवढेच वाकडे तिकडे म्हणतो तरी पण आम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी जाऊ. मी माझं सांगतोय, वस्तुस्थिती अशीच आहे. संस्कृत भाषा कळत नाही, संस्कृतातले श्लोक कळत नाहीत, म्हणता येत नाहीत आणि त्याचा उच्चारही समजत नाही. त्याचा पदच्छेद अन्वय करता येत नाही, पण म्हणतो आणि तरी पण फुकतो मी बुवा झालो. कोणासमोर नमस्कार करावा असं वाटत नाही. पण व्यासदेवजी असे ज्यांनी रचना केलेली आहे या श्लोकांची, केवढे पुराण रचले. शिवमहापुराण जर पाहिलं तर 24,000 श्लोक आहेत मराठीचे. शिवमहापुराण 24,000 आकडाच किती मोठा आहे. वाचेल की माणूस केव्हा एवढा मोठा आकडा. एवढी मोठे मोठे ग्रंथ त्यांची रचना झाली, पण समाधान नाही. का समाधान मिळत नसेल विचारात पडले. एवढ्या सगळ्या ग्रंथांची रचना केल्यावर मला समाधान मिळालं पाहिजे. आणि म्हणून श्री नारदजी महाराज आले, त्यांना पाहून बरं वाटलं. काहीतरी आता मार्ग सापडेल. जाऊन बसले, काही बोललेच नाहीत महाराज. न बोलता शांतपणे त्यांच्या समोर आहे. श्री नारदांनी व्यासदेवांचं मुख पाहिलं आणि पाहून नारदांनाच कळालं की हे असंतुष्ट आहेत म्हणून. सहज त्यांनीच बोलायला सुरुवात केली. पाराशर्य महाभाग भवत कश्यदात्मना. हे पाराशर पुत्र व्यासदेवजी, तुम्ही थोडे उद्विग्न झाल्यासारखे दिसता. काहीतरी जिज्ञासा तुमच्या चित्तामध्ये दिसते. तुम्ही असमाधानी दिसता. काय झालंय मला नेमकं सांगा. तुम्ही माझ्या मनात ओळखलं महाराज. खरोखर असंतोष आहे, खरोखर असमाधान आहे. का बरं आहे हे मलाही माहित नाही. मी फार आनंदात होतो या सगळ्या गोष्टी, एवढ्या ग्रंथांची रचना करून, एवढे सगळे वेदाचं चिंतन करून, उत्तर मीमांसा जगाच्या समोर प्रगट करून फार समाधान, मला आनंद मला वाटत होता. आता माझं समाधान बिघडलंय. काय झालंय समजत नाही. स्थिरता तर मला आहे,
बद्धत्वाला आल्यासारखं वाटत नाही, स्थिरता आहे पण समाधान नाही. मग काय करायचं? अस्तव्यमे सर्वमिदं त्वयोक्तम. मी तुम्हाला सर्व काही सांगतोय, सर्व अंतःकरण प्रकट करून सांगितलं. मग श्री नारदजी महाराज हसू लागले. का हसतात? म्हटले श्री व्यासदेवजी महाराज, तुम्ही आतापर्यंत जेवढ्या ग्रंथांची रचना केली ते सगळेच ग्रंथ ज्ञानप्रधान आहेत. ज्ञानप्रधान. तुम्ही भक्तिप्रधान ग्रंथांची रचना केली नाही. तुम्ही भक्ती जगाच्या समोर सांगितली नाही. म्हणून ज्ञान असं आहे जे त्यांनी स्थिरता प्राप्त करून देतं पण समाधान प्राप्त करून देत नाही. ज्ञानी होणं म्हणजे मस्त होणं, दगडासारखं पडून राहणं, त्याच्यावर कोणत्याच प्रकारचे परिणाम होत नाहीत. मला ज्ञानी पुरुष मस्त असतो स्वतःच्या मस्तीमध्ये. त्याच्या दृष्टीनं संपूर्ण जगत हे बाधित झालेलं असतं. त्याला सुख दुःख सगळे समान झालेले असतात आणि अशी त्याची अवस्था असते. म्हणून ज्ञानानं स्थिरतेपर्यंत जाता येतं. जन्ममरण त्याला राहत नाही. जन्ममरणाची परंपराच नाही त्याला. आवागमनाची परंपरा ज्ञानानं खंडित होते, स्थिरता प्राप्त होते. पण समाधानापर्यंत सहजासहजी जाता येत नाही. जर जाता आलं असतं तर साधू संतांनी फक्त ज्ञानापर्यंतच मुक्काम ठेवला असता, त्याच्या पुढचा प्रवास नसता केला. म्हणून ज्ञान स्थिरता देतं. समाधान ज्ञानानं होणार नाही. म्हणून तुम्हाला भक्तिप्रधान ग्रंथांची रचना केली पाहिजे. भक्तिप्रधान ग्रंथ जगाच्या समोर सांगा. ज्ञानी होणं कठीण नाही, भक्त होणं कठीण आहे. या ना इकडे पुढे. ज्ञानी होणं सोपं आहे पण भक्त होणं कठीण आहे. भक्ती फार कठीण आहे महाराज. भक्ती तुम्ही ऐकतात ना सर्वजण. तुकोबाराय म्हणतात, भक्ती तो कठीण शिळावरील कोळी, विरळा तो बळी निवडे शूर. भक्ती करणाऱ्या माणसाला तुकोबाराय शूर म्हणतात. शूर. आधी म्हटले भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवे पापा, येणे जाणे खेपा, येणेची एका खंडती. भक्तिपंत बहु सोपा. भोळ्या बाबड्या लोकांना परमार्थाला लावण्याकरिता आधी असंच सांगावं लागतं. फार छान आहे, भक्ती केली पाहिजे या सगळ्यांनी भक्तीमध्ये. आणि एकदा का त्यानं माळ घातली, रोज हरिपाठ म्हणायला लागला, ग्रंथांचं वाचन करायला लागला की मग हळूच सांगतात भक्तिपंत बहु सोपा. आधी म्हणत होते, मग म्हटले भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. भक्ती सोपी नाही, शिळावरची पोळीच आहे. ऐकण्यासारखंच आहे. भक्ती तिच्यामध्ये अनन्यता आहे. काल आपण भक्तीचं वर्णन पाहिलं. भक्तीमध्ये समर्पण आहे, भक्तीमध्ये संयम आहे, भक्तीमध्ये सदाचार आहे. समर्पण असल्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही. जोगा परमानंद नावाचे संत होते, बार्शी, भगवान बार्शी. रोज भगवंताच्या समोर साष्टांग प्रणिपात करत होते. गीतेचा श्लोक म्हणायचे आणि दंडवत घालायचे. दंडवत घालायचे प्रत्येक श्लोकाला. 700 श्लोक म्हणायचे रोज देवाच्या समोर दंडवत घालायचे. काही सोपं आहे का? दंडवत घालणं म्हणजे एक जोर मारल्यासारखंच आहे. व्यायाम करत असतील कोणी तर त्यांना माहिती आहे. 700 श्लोक म्हणायचे. अंगावरचे कपडे थोडे फाटके तुटके होते पण कार्यक्रम मात्र रोजचा ठरलेला होता. जायचं मंदिरात, भगवंताच्या समोर दंडवत प्रणाम करायचं. एक श्लोक म्हणलं की एक प्रणाम करायचा. आणि सगळे दंडवत होऊन झाले की भगवंताच्या समोर गेले की देवाने त्यांच्याशी बोलायचं आणि फार समाधान वाटायचं, देव बोलतो म्हणून. एक दिवशी रस्त्याने चालले होते, मंदिरात जाण्याकरिताच निघाले होते, दंडवत करण्याकरिता. राजा आला. समोरून राजाची स्वारी आली आणि त्यानं पाहिलं, अरे महात्मा आहे, अंगावर फाटके तुटके कपडे. सेवकांना सांगितलं महाराजांना चांगले कपडे द्या रे. रेशमी भरजरीत कपडे दिले. ते वस्त्र त्यांनी घेतले, अंगावर घातले, परिधान केले आणि मंदिरात गेले. आता दंडवत प्रणाम करायला सुरुवात करायची. दंडवत प्रणाम करताना फक्त एवढाच विचार मनात आला की माझ्या अंगावर रेशमी वस्त्र आहेत, ते जर मळाले तर. एवढंच वाटलं फक्त. दंडवत मात्र घातले. असं वाटलं तरी पण दंडवत घालत राहिले. नंतर म्हणजे जाऊ दे, मळाले तर मळाले, देवापेक्षा काही मोठे आहेत असं म्हणून दंडवत घालायला सुरुवात केली. सगळे दंडवत घालून झाले, सगळे श्लोक म्हणून झाले, पण आज भगवान बोलले नाहीत. महाराज बोलले नाहीत. देवा तू का बोलत नाहीस माझ्याशी? हट्ट करू लागले तरी पण भगवान बोलत नाहीत. मग आत्मपरीक्षण केलं आणि आत्मपरीक्षणातून कळालं, मला क्षणभर वाटलं कपडे मळाले तर काय नाही. आत्मपरीक्षण फार महत्वाचं आहे महाराज. आपल्याबरोबर पण देव बोलेल पण बोलत नाही.
का बोलत नाही त्याचं कारण आपणच शोधलं पाहिजे. आत्मपरीक्षण. कुठेतरी दाळीत काळा असलं पाहिजे, कुठेतरी पाणी मुरत असलं पाहिजे, काहीतरी त्रुटी असली पाहिजे, म्हणून भगवान बोलत नाही. नाहीतर बोलतो ना. जर विश्वास नसेल तर मग काय उपयोग आहे ते माळ घालण्यात. जर देव बोलतो या गोष्टीवर विश्वास नसेल तर त्या परमार्थाचा काय उपयोग राहील महाराज. पण विश्वास आहे म्हणून तर आपण एवढ्या दूर आलो, विश्वास आहे म्हणून तर हे सगळे उपक्रम आपण करतो. विश्वास असला पाहिजे. देव बोलतो, त्यांच्याशी बोलला, या महात्म्यांबरोबर भगवान बोलतो, मग आपल्यावर पण बोलू शकतो. पण का बोलत नाही त्याचं कारण, त्याला कारण परमात्मा नाही, त्याला कारण आपण. त्रुटी आपल्याकडे आहे. पण भगवंताची भक्तीच अशी आहे जी त्यांनी भगवंतापर्यंत घेऊन जाते. पण भक्ती कशी असावी, जी आपल्याला आवडेल असे असावी की देवाला आवडेल असे असावी. खरं तर ती त्याला आवडेल अशी असावी. त्याला कोणती भक्ती आवडते, ह्याची थोडं भक्ती आवडते देवा. आणि संकल्पावी माया संसाराची, इथंच कमी पडते. संसाराची माया सुटत नाही आणि म्हणून देव बोलत नाही. सरळ 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 मुद्दा. देव संसाराची माया सुटली की परमात्मा भेटेल. आणि कृष्ण दर्शनाची लालसा तर सगळ्यांच्याच पोटात आहे, पण संसार सुटत नाही. मग कृष्ण दर्शनाची लालसा घेऊन जायचं असेल तर आधी पहिला मुद्दा असला पाहिजे त्याच्या संसार वासना. संसाराची वासना टाकावी आणि मग कृष्ण दर्शन लालसा म्हणावी, मग भगवान भेटेल. नाही तर संसाराची पण वासना पोटात आहे आणि कृष्ण दर्शनाची पण लालसा आहे. दोन्ही गोष्टी एकत्र जमत नाही. तो म्हणतो आधी वासना बघ काय आहे, मग माझ्याशी बोल. संसाराची वासना जर शिल्लक राहिलेली असेल तर परमात्मा बोलणार नाही. त्याची बासुरी रोज वाजते आहे, रोज म्हणण्यापेक्षा अखंड वाजतेच आहे, त्याचा पावा वाजतोच आहे, पण आपल्याला ऐकू येत नाही. का बरं? जोपर्यंत वासनेचा पडदा मध्ये आहे तोपर्यंत भगवंताचा पावा ऐकू येत नाही. ज्या दिवशी वासनेचा पडदा संपून जाईल त्या दिवशी आपोआपच भगवंताची मुरली हाका मारायला सुरुवात करेल. महत्वाची गोष्ट आहे. बोलावतोच आहे, हाका मारतोय, आपण त्याच्याबरोबर जात नाही, आपण त्याच्याकडे जात नाही, कारण आपली वासना आडवी पडते. म्हणून भक्ती अशी आहे, तिला सोपं म्हटलंय आणि तिला कठीण म्हटलंय. शुळावरील पोळी. या शुळावरील पोळीचा अर्थ थोडासा उलगडून पाहिला पाहिजे. तुकोबारायांचा अभंग आहे. शूळ म्हणजे काय माहितीये का? असा ओटा तयार करतात आणि त्याला एक मध्ये छिद्र असतं, त्याच्यात एक धारदार असणारं शस्त्र असतं, टोकदार, आणि ते पलीकडून त्याला हँडल असतं फिरवायला. ज्याला शुळावर द्यायचं त्याला त्याच्यावर दाबून धरतात आणि तिकडून हँडल फिरवलं की त्याच्या गुदद्वारावाटे ते धारदार शस्त्र त्याच्या अंगात प्रवेश करतं. हा शूळ आहे. मग एखाद्याला त्यांनी पैज लावली, इथं पोळी अडकून ठेवलेली आहे, लांबून यायचं, उडी मारायची, एका उडीतच पोळी घ्यायची. जर एका उडीमध्ये पोळी हातात आली तर बरं, नाही तर शुळावर देईल. शुळावरील पोळी, याला शुळावरची पोळी म्हणायचं. एका उडीत जर पोळी हातात आली तर बरं, नाही तर शुळावर दिलं जाईल. ही शुळावरची पोळी. अशीच आहे भक्ती सुद्धा. एका उडीत सापडली तर ठीक, उडी जर बाजूला गेली तर मग नापास. शुळावरच हा त्यातला भाव आहे. म्हणून भक्ती, तुम्ही ज्ञान सांगितलं, अरे ज्ञानी होणं सोपं आहे, भक्त होणं कठीण आहे. भक्त होणं सहजासहजी शक्य होत नाही. भक्त म्हणजे प्रेमी. ज्ञानी होणं सोपं आहे, प्रेमी होणं अवघड आहे. प्रेम, भगवंताच्या ठिकाणी असणारं प्रेम. तीन गोष्टी पण सुरू होतात ना महाराज. प्रेम, परिवार आणि परमात्मा. प्रेम, परिवार आणि परमात्मा. या प्रेमाला मध्ये ठेवा, प्रेमाला मध्ये ठेवा. इकडून परमात्मा आणि इकडून परिवार, या दोन गोष्टी ठेवा. आणि या प्रेमाला सांगा कुठे जायचंय ते, मग तो जाईल. जर परिवाराकडे नेत असाल तर तुम्ही संसारी व्हाल, आणि परमात्म्याकडे जर नेत असाल तर तुम्ही पारमार्थिक व्हाल. सरळ गोष्ट आहे. प्रेम, आपल्या पोटातलं प्रेम जर परिवारावर ठेवलं तर आपण संसारी, आणि आपल्या पोटातलं प्रेम जर परमात्म्यावर ठेवलं आपण पारमार्थिक. कुठे ठेवायचं आहे आपण ठरवायचं. प्रेम फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. हा सुलभ परमार्थ, सोपा परमार्थ आहे. प्रेम केलं पाहिजे देवावर. म्हणून प्रेम सांगा. प्रेम अतिशय महत्वाचं आहे. म्हणून सहजासहजी त्यांनी मला सर्वांना हे प्रेम प्राप्त होत नाही. पण भक्ती भगवंताच्या प्रेमानंच सफल होत असते. आणि ज्ञानाची पूर्णता सुद्धा भगवंताच्या साक्षात्कारानं होते. मग तो साक्षात्कार जर कशानं होत असेल तर भगवंताच्या भक्तीनं होतो. मग तुम्ही ज्ञानी आहात गोष्ट खरी आहे, पण तुमच्या ज्ञानाची पूर्णता तेव्हा होईल जेव्हा तुम्ही भगवंताच्या भक्तीत पदार्पण कराल. ज्ञानाला उत्पन्न करावं लागत नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, ज्ञान आहेच. ज्ञान हे भगवंताचं स्वरूप आहे. ज्ञान उत्पन्न करावं लागतं. उत्पन्न त्याला करावं लागतं जे आधी नाही, ज्याचा आधी अभाव आहे, मग त्याला उत्पन्न करावं लागतं. ज्ञान आहेच, त्याला प्रगट करावं लागतं. आणि ज्ञानाला प्रगट करण्याचं साधन जर काय असेल तर भक्ती. भक्तीमुळे ज्ञान प्रगट होईल.
असलेलं ज्ञान प्रगट करायचंय, भक्तीचा स्वीकार करा, ज्ञान प्रगट होईल महाराज. म्हणून त्यांनी भक्ती अतिशय महत्वाची आहे. ज्ञानाची पूर्णता भगवंताच्या दर्शनानं होईल आणि भगवंताचं दर्शन भक्तीनं होईल. म्हणून तर त्यांनी मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा भक्तीच्या दारात यावं लागलं. आपण पुढे दशमस्कंद पाहणार आहोत. भगवान शंकरासारखे योगेश्वर सुद्धा योगेश्वराच्या दर्शनाकरिता आले आणि यशोदा माईच्या समोर विनंती करत राहिले. यशोदा म्हणजे भक्ती. भक्तीच्या समोर भगवान शंकरासारख्यानाही विनंती करावी लागली, आई तुझा मुलगा मला दाखव. ही भक्ती आहे. म्हणून तर भगवान त्यांनी प्रत्यक्ष भेटण्याकरिता आला. हे रडू लागले आणि तोही रडू लागला. हे पुढे आपण पाहणार आहोत. महत्वाची गोष्ट आहे. पण भक्ती केली पाहिजे, भगवंताची कथा सांगितली पाहिजे, भगवंताचं प्रेम सांगितलं पाहिजे. असं बोलल्यावर व्यासदेवजी महाराज म्हणले, बरोबर आहे तुमचं म्हणणं, भक्तिप्रधान ग्रंथाची रचना केली पाहिजे. आता काय माझं वय राहिलं का रचना करायचं. व्यासदेवजी वृद्ध झाले, माझी दाढी पांढरी झाली, मी एवढा म्हातारा झालो, आता माझ्याच्यानं ग्रंथांची रचना होणार नाही, शक्य नाही, मला ते करता येणार नाही. असं म्हटल्यावर नारदजी महाराज म्हणले, का नाही करता येणार. ज्याच्यावर भगवंताची कृपा होते, ज्याच्यावर संतांची कृपा होते, त्याला जगात काय करता येत नाही. देवानं जर कृपा केली तर मुका माणूस बोलू लागतो. मुकम करोति वाचाला पंगुम लंघयति गिरिम यत् कृपातमहं वंदे परमानंद माधवा. पण भगवंताच्या कृपेनं पंगू असेल तर तो गिरी म्हणजे पर्वत चढून जातो, मुका असेल तर बोलू लागतो. पण हे सर्व परमात्म्याच्या कृपेने घडू शकतं, संतांच्या कृपेने घडतं महाराज. जगद्गुरु शंकराचार्य एका ब्राह्मणाच्या घरी गेले. त्याला एक पुत्र प्राप्त झाला होता, पण जन्मल्यापासून बोललाच नव्हता. आणि त्याच्या समोर त्यांनी गेल्याबरोबर ब्राह्मणाने विनंती केली, म्हणे महाराज आमच्या घरी चला. बळजबरीनं घरी घेऊन गेले आणि त्याला विचारलं, जो बोलतच नव्हता त्याची ती अवस्था पाहिली, त्याला विचारलं कोण आहेस ते. मग तो बोलू लागला. त्याचं नाव आहे हस्तामलक. हस्तामलक, हस्त म्हणजे हात, अमलक म्हणजे आवळा. करतळी आवळे तैसा हरी, ज्ञानोबा म्हणतात तोच दृष्टांत दिलाय. हातावर आवळा घेतल्यानंतर जसा स्पष्ट दिसतो, तसं त्यानं स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान स्पष्ट शब्दात सांगायला सुरुवात केली. ना मनुष्य नच देव यक्ष ही त्याची भूमिका होती. पण अशा भूमिकेत त्यांनी प्रत्यक्ष तो प्रगट आहे. म्हणजे संतांचा संग झाल्यावर मुका सुद्धा बोलतो. गणपती रांजणगावामध्ये एक ब्राह्मण राहत होता, आपलं गणपती रांजणगाव. आणि जगद्गुरु तुकोबाराय तिकडे स्नानाकरता गेले होते संगमावर, आणि स्नान करून परत येताना रांजणगावातून आले. आणि आल्यानंतर ब्राह्मणाला कळलं तुकोबाराय आले. तुकोबारायांच्या चरित्रात आहे, माझ्या घरी चला, माझ्या घरी चला. आणि त्याला पण असाच मुलगा झाला होता, मुका होता महाराज. तुकोबारायांचं दर्शन झाल्याबरोबर मुलगा बोलू लागला, हे संतांच्या दर्शनाचं कोण आहे. मग संतांच्या फक्त दर्शनानं मुख्य माणसं बोलू लागतात, तर संतांची कृपा झाल्यानंतर ग्रंथाचं लिखाण का करता यायचं नाही. महत्वाची गोष्ट. तुम्ही जर बहिणाबाईंच्या गाथ्याच्या पूजनाला पिंपळनेरला आले असाल तर तिथे वक्ते बाबांचं जे बोलणं ऐकलं असेल, नक्कीच ऐकलं असेल, सगळ्यांनी ऐकलं असेल. ते म्हटले की हे निळोबारायांच्या गाथ्याचं, बहिणाबाईंच्या गाथ्याचं लिखाण झालं. हे लिखाण फक्त विद्वत्तेनेच होऊ शकतं असं नाही, हे प्रसादानं होऊ शकतं. पण हे जे लिखाण आहे हे प्रसादानं झालेलं लिखाण, हे प्रासादिक आहे, हे त्यांचे शब्द आहेत. म्हणजे शाश्वती आहे माझ्या अंतकरणामध्ये की या संतांचा, संत मायबापांचा हा प्रसाद आहे, म्हणून ते ग्रंथ प्रगट झालेत. आपण फक्त माध्यम आहोत ते करणारे आहेत, हा त्यातला भाव आहे. म्हणून हे प्रसादाशिवाय, कृपेशिवाय होऊ शकत नाही. निळोबराने एवढे ग्रंथ लिहिले, पण ते म्हणतात निळा म्हणे मी बोलता दिसे, पण हे त्याची सत्ता. मी बोलताना दिसतो, पण ही सत्ता त्याची आहे. कोणाची? माझ्या श्रीगुरूंची, म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांची. म्हणजे तुकोबारायांनी अनुग्रह केला आणि म्हणून त्यांनी माझी वाढविली मती, गुणवर्णावया स्फूर्ती, निळा म्हणे मी बोलता दिसे, परी हे त्याची सत्ता. निळोबरांची प्रमाण घेतली पाहिजेत महाराज, अभंगच घेतले पाहिजेत. बाहेरचे सगळे लोक घेतील नाही घेतील, सगळे वारकरी सारखेच आहेत, पण निदान पारनेर तालुक्यातल्या महाराज लोकांनी तर नक्कीच घेतले पाहिजे, नक्की घेतले पाहिजेत. निळोबारायांचा महिमा वाढवलाच पाहिजे. सारखं सारखं निळोबाराय निळोबाराय म्हणत राहिलं पाहिजे, म्हणजे त्यांचा महिमा निश्चितपणे सगळ्या जगापर्यंत जाऊन पोहोचलेलाच आहे. पण आपलं विशेष कर्तव्य आहे आपण ते करणं. म्हणून निळोबाराय संतांच्या कृपेलाच महत्व देतात. म्हणून संतांच्या कृपेनं काय होऊ शकत नाही सांगा. ते म्हणे कसं काय, म्हणे उदाहरण सांगतो. व्यासदेवजींना उदाहरण सांगू लागले नारदजी महाराज.
काय उदाहरण आहे म्हणजे मी स्वतःच उदाहरण आहे. नारदजी म्हटले कसं काय उदाहरण आहात तुम्ही? बघा ना, मी आता तुमच्या समोर नारद दिसतोय. नारदाच्या रूपात जरी तुम्ही मला पाहत असले तरी माझं पूर्वचरित्र तुम्हाला माहित नाही. पूर्वीच्या जन्मामध्ये मी एक दासीपुत्र होतो आणि दासीपुत्राचा आज मी नारद झालेलो आहे. याला कारण काय? संतांची कृपा. संतांचं उच्चिष्ट खायला मिळालं म्हणून मला नारद होता आलं. अहम पुरातीत भवे भवम मुने दास्यासु कष्टा क्षण वेदवादीनाम. वेदवादी असणाऱ्या ब्राह्मणांच्या घरी माझी आई दासी म्हणून काम करत होती आणि त्या दासीच्या घरी माझा जन्म झाला. मी दासीपुत्र होतो. नारदजी महाराज वर्णन करून सांगतात दासीपुत्राचा नारद झाला. कशामुळे नारद झाला असेल? त्याचं कारण संतांची कृपाच आहे. मग संत कृपा फलद्रूप झाली आणि तिनं त्यांनी एवढं दिव्यत्व जीवनात प्राप्त करून दिली. वास्तविक पाहता हे नारदजी महाराज मागच्या कल्पामध्ये उपबर्हण नावाचे गंधर्व होते. एक गंधर्व आहे उपबर्हण त्याचं नाव. गंधर्वाला गायन करता येतं महाराज. फार फार गोड त्यांनी गायन करतात. देवतांची सभा होती आणि या देवसभेमध्ये त्यांनी महाराज गायन करण्याचा प्रसंग आला. या उपबर्हण गंधर्वाला ब्रह्मदेव बसलेले आहेत, सगळ्या देवदेवता आहेत आणि त्यांच्यामध्ये गीत गायला सुरुवात केली. पण ते गीत त्यांनी महाराज अश्लील गीत गायलं. देवतांच्या समोर अश्लील गीत गायला सुरुवात केली. ब्रह्मदेवानं ते ऐकलं आणि रागावले ब्रह्मदेव. निवारे वा, देवतांच्या सभेत बसलास आणि अश्लील गीत गातोस. कुठं काय गावं हे सुद्धा कळायला पाहिजे. ते पण महत्वाचंच आहे महाराज. नाही तर आता गीत गाणारे फार आहेत, फार गोड गातात असं वाटतं ऐकतच राहावं, पण त्यांना औषध घेतल्याशिवाय गीतच गाता येत नाही. आता औषधाची कंपनी मला माहित नाही, पण त्याच्याशिवाय गीत गात नाहीत. म्हणजे चांगलं गीत जर गायचं असेल तर त्यांना 2-3 बुचणं तरी घ्यावीच लागतात. पण फार प्रसिद्ध आहेत गाणारे जगामध्ये, पण भाव श्रद्धा प्रेम हे त्याच्यात नाही. महत्वाची गोष्ट आहे. नाही तुम्ही यांच्याकडे पाहू नका बरं. एका वारकऱ्यांचा विषय असा विचार सुद्धा मनात आणू नका. वारकरीच आहेत. मी त्या फार गाणाऱ्या लोकांचं सांगतोय ज्यांचं फार गोड गायन आपल्याला वाटतंय. आम्ही पाहिलेत बरेच असे की जे औषधाशिवाय गात नाही. मग गायन केलं पाहिजे. भगवंताची कृपाच आहे. काहींना पदवीच प्राप्त होते. शापित गंधर्व, जे काही शापित गंधर्व म्हणून गणले जातात, एवढे गोड गातात. गंधर्व गायन करतो, पण काय गावं ते कळायला पाहिजे. तो गाऊ लागला ना अश्लील गीत गायला. ब्रह्मदेव रागावले आणि ब्रह्मदेवानं शाप दिला. मूर्खा, इथं देवांच्या सभेत येऊन गायन करतोय आणि काहीतरीच गातोयस, जा मी तुला शाप देतो. मृत्यूलोकात जन्माला जाशील, दासीपुत्र होशील. म्हणून उपबर्हण नावाचा गंधर्व दासीपुत्र त्याने झाला. एका गावामध्ये एका परिवारात त्याचा जन्म झाला. कर्मधर्म संयोगानं जन्म झाल्याबरोबर थोड्याच दिवसांमध्ये त्याने त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. आई एकटीच त्याने राहिले. पूर्वीच्या काळामध्ये सती जाण्याची परंपरा होती, सती जाण्याची. आता तिने सती जाण्याचा विचार केला, पण 2-3 स्त्रियांना सती जाता येत नाही. गर्भवती स्त्रीला सती जाता येत नव्हतं. जिचा मुलगा मोठा झालेला आहे, करता धरताय, तिनं सती जाऊ नये असा नियम आहे. आणि जिचं मूल लहान आहे तिनं सती जाऊ नये असा नियम आहे. म्हणून बाळ लहान आहे, मग तिला सती जाण्याची इच्छा असून सती जाता आलं नाही. आता जिची सुविधा आहे ती जाऊ शकते. पांडू राजा मरण पावल्यानंतर माद्री सती गेली. पण जाताना त्यांनी महाराज आपल्या 2 मुलांचा हात तिने धर्मराजाच्या हातात दिला. नकुल सहदेवाचा. सांगितलं मी सती जाते पण माझ्या मुलांना तू सांभाळ. आणि मग ती सती गेली महाराज. माद्री सती गेली होती, कोणती एकटीच राहिली होती. पण ही सती जाण्याचा विचार करू लागली, पण बाळाकडे पाहून त्यांनी थांबली. पती मरण पावले, कोणी दुसरं नाही, आधार नाही, मुलगा लहान आहे. आणि अशा काळामध्ये त्यांनी महाराज एकट्या स्त्रीने एका गावामध्ये राहणं मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली. नारदजी महाराज सांगतात त्यांची स्वतःची जन्मकथा. ते म्हणतात माझी आई त्याच गावात राहू लागली. तिने मला लहानचं मोठं करायचं ठरवलं. ही कथा आपण मोठी लांबलचक श्रवण करत असतो, पण कायमच आपण ऐकतो आहोत ना. थोडा संक्षेप करून पुढे जाऊया.
नाहीतर तेवढ्यालाच एक सत्र लागेल अख्खं. पण ऐका लक्ष पुरव. नारदजी महाराज स्वतःचं आत्मचरित्र पूर्वचरित्र सांगू लागले. मागील कल्पामध्ये असणारी ही कथा जे उपबर्हण नावाचे गंधर्व होते तेच दासीपुत्र झाले. आणि दासीपुत्र होऊन त्यांनी त्या दासीच्या घरी तिनं ठरवलं मुलाला लहानचं मोठं करायचंय. पतिमरण पावले पण धाडसानं उभी राहिले. वय तिचं तरुण आहे आणि लोकांची दृष्टी खराब आहे. कोणकोणत्या दृष्टीने पाहतोय, कोणकोणत्या नजरेनं पाहतोय. पण कठीण परिश्रम सहन करत मुलाला लहानचं मोठं करायचं ठरवलं. दुसऱ्याच्या घरी धुणे भांडे करण्याचं काम करू लागले. दासी हा शब्दच मोठा खराब आहे महाराज. तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात, संतांची संगती प्राप्त करून घेण्याकरिता कामारी पटीक सेवेचा सेवक दीनपणे रंग तेथे भले. तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. त्याची सुरुवात काय? संत समागम एखादी परी आणि व्हावे त्यांची द्वारी श्वान याते. संतांची संगती कोणत्या ना कोणत्या तरी प्रकाराने घडावी. पुत्रा होऊन घडली तरी चालेल, त्यांच्या दारातला पुत्रा होऊन राहायची वेळ आली तरी चालेल. व्हावे त्यांची दारी श्वान याते. का बरं? तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. उष्ट खायला मिळेल म्हणून, रामनाम श्रवण होईल म्हणून. आणि पुढचा मुद्दा सांगतात, कामारी काम करणारा सेवक त्यांच्या घरचा व्हावा. त्यांच्या घरची मोलमजुरी करण्याचा जरी प्रसंग आला तरी चालेल. कामारी नाहीच त्यांनी कामारी होऊ दिलं तर पटीक. पटीक म्हणजे काय? पटईनं काम करणारा. पटई म्हणजे काय? शेती एकाची असावी आणि त्याने ती शेती करण्याकरिता घ्यावी आणि त्याच्यातून त्यांनी होणारा जो अर्धा माल आहे मालकाला द्यायचा ना अर्धा त्याने ठेवायचा. याला वाटणीनं घेतली, आम्ही वाटणी घेतली म्हणतात. हा त्यातला भाव, याला पटई म्हणायचे. पूर्वीच्या काळात एक शिवीच होती महाराज या बायकांची. भांडण करायला लागल्यानं फार जर कुपली एखादी बाई समोरचीवर आणि तिला अनावरच झालं तर शिवी द्यायला जर प्रवृत्त होती माहिती का ग बटकुरे. इथपासून सुरुवात. ही बटकुरी नावाची शिवी आहे. ही बटकुरी म्हणजे काय? बटईनं काम करणारी स्त्री, तिला म्हणायचं बटकुरी. शब्दच आहेत महाराज. म्हणून बटईनं काम करणारी. संतांच्या संगतीत राहावं, त्यांचीच वाटणी त्यांनी घेऊन करावं आणि त्यांच्या संगतीत राहण्याचा प्रसंग यावा. नाहीच काय तर सेवेचा सेवक, सेवा करण्याकरिता सेवक व्हावा. म्हणून सेवा. म्हणून या काम करणाऱ्या लोकांना किंवा बटईनं काम करणाऱ्या लोकांना किंवा त्यांनी दास्यत्व करणाऱ्या लोकांना कोणी चांगलं म्हणत नाही. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच खराब असतो. पण संतांचा नाही बरं. संत प्रेम करणे जे पुत्रासी तेच दास आणि दासी. जे मुलावर प्रेम करतात तेच दासावर आणि दासीवर सुद्धा करतात. त्यांच्यात भेदभाव नाही. म्हणून ह्या लोके तोच सर्वभूती सम. सर्वभूत मात्रांच्या ठिकाणी सम आहे म्हणा, तो समान आहे. हा त्याचा भावच आहे. म्हणून तर त्यांनी महाराज मुलाला लहानचं मोठं करायचं म्हणून लोकांच्या घरची धुनी भांडी करू लागली. म्हणून लोक स्वतःच तिला दासी म्हणून लागले. दासी याचं काय नाव थोडंच आहे दासी. दास्यत्व लोकांचं करते, मुलाला लहानचं मोठं करण्याकरिता म्हणून झाली दासी. ही दासी झाली आणि लोकांच्या घरची कामं करू लागली, मुलाला सांभाळू लागली. मनामध्ये खंत आहे, पती मरण पावलेले आहेत, मला याला लहानचं मोठं करायचं आहे, कसं काय त्यांनी जीवन आता माझं व्यतीत होईल. आणि अशाच कालावधीमध्ये त्यांनी महाराज त्या मुलाला सांभाळत आहे. 5 वर्षाचा मुलगा झाला आणि 5 वर्षाचं त्याचं वय झाल्यानंतर एक विशेष गोष्ट त्या गावात घडली. ती अशी की काही त्यांनी ब्राह्मण त्या गावामध्ये चातुर्मास करण्याकरिता आले. काही भूदेव आले ज्याने तिथेच त्या गावामध्ये राहून चातुर्मास करायचं ठरवलं. सत्संग करायचा, 4 महिन्याचा सत्संग आहे, त्याच्यामध्ये भगवंताची कथा श्रवण करायची आहे. असा उपक्रम सर्वांनी सुरू केला. कथा सुरू होणार आहे. नारदजी म्हणतात माझ्या आईला ते कळालं. ती घाईघाईनं त्यांनी महाराज त्या संतांच्या जवळ गेले, त्या ब्राह्मणांच्या समोर गेले. त्यांना विनंती करू लागली, मी एक दासी आहे, हा माझा मुलगा आहे, एकुलता एक मुलगा आहे, माझे पती मरण पावलेले आहे, त्या जगात मला दुसरं कोणी नाही, मला आश्रयाची गरज आहे, समाज फार वाईट आहे, मी तरुण आहे, कशी कशी राहते या समाजामध्ये माझी मलाच माहिती आहे, मला सांभाळा, माझ्यावर तुमची कृपा असू द्या, मला आश्रय द्या. संत हृदय नवनीत समाना असं आपण रोज ऐकतो. नवनीतासारखं संतांचं हृदय असतं. त्याने सांगितलंय बघ बाळ, चिंता करू नकोस, तुला आश्रयाची गरज आहे ना, जामणे जवळ पर्णकुटे आहेत आणि त्या पर्णकुट्यामध्ये सर्व ब्राह्मण स्त्रिया राहत आहेत, त्यांना जाऊन तुझी व्यथा सांग, त्या तुला नक्की आश्रय देतील. मग घाईघाईनं त्यांनी माझी आई मला घेऊन त्या स्त्रियांकडे गेली. तिचं संपूर्ण दुःख त्यांना सांगितलं. त्या दयाळू असणाऱ्या ब्राह्मण स्त्रियांनी माझ्या आईचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सांगितलं इथेच राहा.
त्यांच्याजवळ गोमाता आहेत, गोमातेची सेवा कर. माझ्या आईला गोमातेच्या सेवेचं काम देऊन टाकलं महाराज. मला फार आनंद वाटला. भूदेवांच्या संगतीमध्ये त्यांनी मला आता कथा श्रवण करण्याचा योग होता. एका विशाल वटवृक्षाखाली बसून त्यांनी श्रेष्ठ असणारे महापुरुष कथा सांगत होते. सगळा गाव कथा ऐकण्याकरिता आला होता. मी मात्र दासीपुत्र म्हणून ओळखला जात होतो. दासीचा मुलगा म्हणून दासीपुत्र. सगळं गाव मला दासीपुत्रच म्हणत होतं. नारदजी म्हणतात कोणीच मला त्यांनी वेगळ्या शब्दाने ओळखत नव्हतं. सर मला दासीपुत्रच म्हणत होते. कथा सुरू झाली आणि ती कथा त्यावेळेला काय माईक सिस्टीम थोडीच होती, साऊंड सिस्टीम. ते सांगणारे त्यांनी कथा सांगत होते. शांत वातावरण होतं, पण मला जवळ जाऊन कथा ऐकावीशी वाटत होती. मला वाटायचं जवळ जाऊन कथा ऐकावी. मग मी जवळ येण्याचा प्रयत्न करू लागलो. पण गावातल्या लोकांनी मला थांबवाय, थांब, दासीपुत्र आहेस, समोर जायचं नाही, बळजबरीने खाली बसवलं. मी पुन्हा दुसऱ्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडच्या लोकांनी पण असंच केलं, थांब, जाऊ नकोस. मला कोणीच समोर जाऊ देईना. एकदा, दोनदा, तीनदा असं ज्या वेळेला घडू लागलं त्यावेळेला कथा सांगणारे जे कथाव्यास आहेत त्यांनीच पाहिलं की एक छोटंसं बाळ माझ्यापर्यंत येण्याचा विचार करत आहे आणि याला कोणी येऊ देत नाही. मग काय केलं पाहिजे? ते कथा सांगता सांगता थांबले. थांबून त्यांनी उंच हात केला आणि हात उंच करून सर्व लोकांना म्हणू लागले, येऊ द्या त्याला समोर, त्याला समोर येऊ द्या. असं म्हटल्यानंतर मला फार बरं वाटलं. मला बोलावत आहे. घाईघाईनं सर्व लोक त्यांनी बाजूला झाले आणि मी सर्वांच्या समोर महाराजांकडे जाऊ लागलो. आता मला कोणी थांबवलं नाही. मी सहजच त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलो. त्यांना जाऊन नमस्कार केला आणि नमस्कार केल्याबरोबर विचारलं त्यांनी मला, बाळा काय नाव आहे तुझं? मी काही बोललोच नाही. परत मला विचारलं, सांग ना काय नाव आहे तुझं? तरी मी काही बोललो नाही. मग त्यांनी जरा उंच करड्या शब्दात विचारलं, सांग ना काय नाव आहे तुझं? मग मी हळूच म्हटलं, महाराज मला नावच नाही. हे सगळे लोक मला दासीपुत्र म्हणतात, मी दासीपुत्र आहे. हा दासीपुत्र शब्द ऐकल्याबरोबर महाराजांना फार वाईट वाटलं. महाराज छोटंसं लेकरू आहे, 5 वर्षाचं, फार कोमल आहे, सात्विक आहे आणि याला सगळे लोक दासीपुत्र म्हणतात. हृदय व्याकुळ झालं. त्याला जवळ घेतलं, त्याच्या मस्तकावरून हात फिरवला आणि सगळ्या लोकांकडे पाहून बोलायला सुरुवात केली, ऐका, याला कोणीच दासीपुत्र म्हणायचं नाही. बाळा आजपासून तुझं नाव रामदास, बस नावच ठेवलं रामदास. माझ्या जवळ बसून कथा ऐक. मला त्या संतांच्या जवळ बसून कथा ऐकायला मिळाली. श्रीमद भागवताची कथा, भगवंताचं मधुर असणारं चरित्र. दशमस्कंधाला सुरुवात झाली, कथा सुरू झाली. भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला मथुरेमध्ये. वसुदेवानं भगवंताला गोकुळात आणून सोडलेला आहे. मायेला घेऊन गेलेले आहेत. सगळ्या गावाला भगवंताच्या प्राकट्याची बातमी कळालेली आहे. सगळा गाव नटून थटून शृंगार करून भगवंताला पाहण्याकरता येऊ लागला. गोकुळेच्या सुखांत पार नाही लेखा. भगवंताला पाहून सर्वजण विभोर आहेत. भगवान कलेकलेनं वाढू लागला. पुतनाबाईंचा उद्धार झाला. महाबळ भट्टाची फजिती झाली. अनेक दैत्य दाग्नी महाराज भगवंताला मारण्याकरता येऊ लागले. शकटासुराचा उद्धार झाला. तृणावर्ताचा उद्धार झाला. भगवान रांगू लागला. रांगता रांगता कन्हैया उभा राहू लागला. उभं राहता राहता पाऊल टाकू लागला. मग तो पडू लागला. पळता पळता मित्रांबरोबर खेळू लागला. त्याच्या मित्रांची नावं पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीराम, सुदाम, मधुमंगल, मनसुख, ही मित्रांची नावं. मित्रांमध्ये खेळतोय. छोटासा कन्हैया मित्रांमध्ये उड्या मारू लागला. सगळ्या मित्रांना फार समाधान वाटू लागलं. मित्रांच्या नावानं हाक मारू, हे पेंद्या, हे वरद्या, हे वाकुड्या. देवाच्या अवतीभोवती सगळ्या मित्रांनी उड्या माराव्यात. आईनं देवाचा शृंगार केला असावा आणि गोपाळाने भगवंताचा महिमा लोकांच्या समोर भगवंताच्या अवतीभोवती उड्या मारत सांगावा. बरहा पेणम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम विभ्रदवास कनक कपिशम वैजयंतींच मालाम रंध्राण वेणोराधर सुधया पुरेन गोपवृंदे वृंदारण्यम सपदरमनम प्राविशत गीत कीर्ती. म्हणून भगवंताची कीर्ती दागणी अशा पद्धतीने गोपाळांनी वर्णन करून सांगावी. उड्या माराव्या. देवाने एखाद्या गोपाळाच्या गळ्यात हात घालावा आणि हात घालून त्याच्याशी हिदगुज करावं, गप्पा माराव्यात, एकांतात त्यांनी बोलावं. ज्याला ज्याला वाटत असे ना देवानं माझ्याशी गप्पा माराव्यात, हा भगवान आवर्जून त्यांचं अंतकरण जाणून त्याच्याबरोबर बोलू लागायचा. हा मनकवडा आहे महाराज फार. याला सगळ्यांच्या मनातलं कळतंय. म्हणून त्यांनी गोपाळांना भरभरून प्रेम भगवंताचं प्राप्त झालं. त्यालाही यांच्या प्रेमाची आवश्यकता होती. प्रेमाची गरज होती. थोर प्रेमाचा भूकेला
म्हणून त्यालाही गोपाळांकडून प्रेम प्राप्त झालं, गोपाळांनाही त्याच्याकडून प्रेम प्राप्त झालं. अशी प्रेमाची देवाणघेवाण होऊ लागली. आनंदात आहेत सर्वजण. या गोपाळांबरोबर त्यांनी उड्या मारतोय, त्यांचं उष्ट खातोय. गवळी यांची ताक पिरे आणि कोण पोरे चांगली ती. केवढा त्यांचा छंद, देवाला त्यांचा छंद आहे. शेंबडे मेंबडे पोरं मारसते, नाकातून शेंबूड आला. आताची पोरं बघा, शाळेत जर जायला आई फार सुंदर मेकअप करते, चांगले चांगले कपडे असतात, इथं खिशाला त्यांनी एक रुमाल लावलेला असतो. हे बघ, शेंबूड आला तर रुमालाला पुसायचा. आता मोठे मोठे लोक सुद्धा शेंबडे आहेत. टाय लावला जातो, टाय तो तिकडं पाश्चात्य संस्कृतीमध्ये टाय लावून त्यांनी फिरतात ना ते लोक. त्याचं कारण एवढंच आहे, तिकडं जास्त थंडीचं वातावरण आहे, कायम शेंबूड येत राहतो. कशाला पुसायचं म्हणतो, टाय शेंबूड पुसण्याकरता आहे तिकडे. आपल्या लोकांना त्याचंच कौतुक वाटतं, टाय लावलं की फार मोठा माणूस झाला. असं आहे, असू दे. म्हणून लहान मुलांचा आईनं मेकअप करा नाही. कशा करता म्हटलं माहितीये का, लोकांना धोतरवाले बावळट वाटतात. लोकांना आमचा वारकरी बावळट वाटतो. आणि टाळवाला पाहिलं की फार मग येते, त्याच्या पुढे नतमस्तक होतात आणि वारकऱ्याला बावळट समजतात. काय आमचं वारकरीच आहे, आमच्या मस्तीच आहे. तुमच्या टाळला कोण खातो? असू द्या. एखाद्याला राग येईल असं वाटतं ना तुम्हाला, आला तर आला, त्याच्याशी काय करायचं. आम्ही नवरा केलेला आहे, त्याच्याशी आमचं लग्न झालेलं आहे, आम्हाला तोच प्रमाण आहे. आम्हाला हे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे प्रमाण आहेत. आम्ही आमच्या मस्तीत आहोत. आम्हाला कोण काय म्हणतं याच्याशी काय घेणं देणं नाही. काय करतील लोक, फार तर फार टाकून देतील. अरे लोकांनी टाकून दिलं म्हणून कुठे बिघडलं? आम्ही कुठं लोकांवर बसवलो आहोत? आम्ही देवावर बसवलो आहोत. तो आम्हाला सांभाळतोय. फक्त त्यानं आम्हाला टाकून हे सगळ्या जगाने टाकलं तरी चालेल, काय भीती नाही. काय भीती बाळगायचं कारण नाही महाराज. मी देवाचा आहे, मी संतांचा आहे, आणि त्यांनीच फक्त मला आपलं म्हणावं. बाकी कोणी म्हणू अगर न म्हणू याच्याशी काय कर्तव्य नाही. म्हणून सर्व लोक त्यांनी महाराज भरभरून प्रेम करतात. गोष्ट खरी आहे. आपण सगळे एकत्र आलो, ही गोष्ट खरी आहे. पण कशाकरिता आलो याचं कारण तुम्हाला माहिती आहे? या सगळ्या गोष्टीमध्ये एक धागा आहे, आणि त्या धाग्याचं नाव आहे श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रेम. त्या प्रेमरूपी धाग्यामुळे तुम्ही इथपर्यंत आलात. म्हणून आपण सर्वजण एकत्र आहोत. मग त्याचं प्रेम महत्वाचं आहे महाराज, दुसरं जगात काहीच महत्वाचं नाही. म्हणून तो परमात्मा आपला असावा, बाकीच्याशी काय घेणं देणं नाही. असू द्या. गोपाळांना आपला करून घेता आला. ते गोपाळ भगवंताच्या अवती होती उड्या मारतात. देव त्यांच्याशी बोलतोय, गप्पा मारतोय, गुलू बोलण्याचं काम मित्रांबरोबर सुरू आहे. दमून थकून झालं की झाडाखाली कन्हैयानं बसायचं. एका गोपाळानं जाऊन बसायचं मांडी घालून. देवानं त्याच्या मांडीवर त्याने डोकं ठेवायचं, त्याने पाय पसरून बसायचं. दुसऱ्यानं घाईघाई जाऊन झाडाचा मोठी मोठी पानं गोळा करून आणायची, त्याचा पंखा करायचा, देवाला हवा घालायची. मध्ये जर कुठे आहे जवळ येऊ नको, चल भगवान विश्रांती करतायत, इथून त्यांनी सुरुवात करावी. गड्यानं राजा किरे झाला, देव सिंहासनी बैसला, अशा उड्या मारायच्या. भगवंताच्या जवळ त्यांनी महाराज अशा पद्धतीनं खेळायचं. भगवंताला आनंद वाटत होता. केवढं प्रेम भक्तांवर करत होता तो भगवान. त्यातला मधुमंगल आहे ना, फार महत्वाचा आहे महाराज. त्याची कथा आपण कायमच ऐकत असतो. सांगावं वाटते नाही का ती कथा, पण गोड आहे महाराज ती मधुमंगलाची कथा. त्याचं ताक पिला ना भगवान. सगळ्या लोकांनी पकवान आणले, कोणी गुलाबजाम, लाडू, पेढे आणले, बासुंदी आणली, आणि त्याच्या समोर दिली खायला. त्यानं लाडू खाल्ला. ज्यानं लाडू आणला तो म्हणला कसा लागला? ठीक आहे म्हणला. ज्यानं बासुंदी आणली त्याची बासुंदी खायला लागली, म्हणजे कशी लागली? म्हणला बरी आहे. लाडूला, बासुंदीला, गुलाबजामला ठीक बरं म्हणायला लागला. मधुमंगलाला वाटलं मी ताक आणलंय, हे ताक आता लाडूला जर बरं म्हणतंय, बासुंदीला, रबडीला, गुलाबजामला जर ठीक म्हणतंय, तर माझ्या ताकाला काय म्हणे? त्यापेक्षा न्यायलाच नको म्हणून असं लपवलं. सगळ्यांची नजर चोरत चोरत निघून गेला. एका झाडाच्या उभा राहिला, पण रडू लागला महाराज. त्याला वाटलं देवानं खायला मागितलं आणि मला काही आणता आलं नाही, मग व्याकुळ झाला. मग काय करू आता? पण ताक न्यायचं नाही. ताक जर नेलं तर सगळे लोक हसतील ना मला, आणि देवालाही काय वाटेल की ताक घेऊन आलं, मग याचा पोरावाच नष्ट केला पाहिजे. मग गाडगं घेतलं आणि तोंडाला लावलं. पण देव असा आहे महाराज, त्याला सगळं कळतं. सगळे गोपाळ डोळ्यासमोर दिसत होते, पण एकटा मधुमंगल दिसत नव्हता. त्यानं सगळ्यांकडे पाहून बोलायला सुरुवात केली, का रे सगळ्यात माझा मधुमंगल कुठे आहे? गोपाळ म्हणजे इथंच होतं ना आता, देवा कुठे गेला असेल? शोधा म्हणे कुठे आहे. पण सगळेजण मधुमंगल मधुमंगल करून त्यांनी शोधायला लागले, पण मधुमंगल सापडेच ना. देव स्वतः हाका मारतोय, मधुमंगला, मधुमंगला कुठे आहेस तू? मग काय ना त्यांनी महाराज भगवान धावपळ करत शोधू लागला, आणि झाडाच्या मागे मधुमंगल उभाच होता आणि ताक पित होता. गाडग्यातलं सगळं ताक पिऊन झालं होतं.
आणि शेवटचा गुळणा राहिला होता ताकाचा, पिऊन घ्यायचा शेवटचा घोट होता आणि तोंडात ताकणी घेतला होता, गिळायचाच होता इतक्यात देव समोर दिसला. आता देव दिसल्यावर काय करावं त्याला समजेच ना, परत गाडीत टाकू का पिऊन टाकू समजच ना त्याला, द्विधा अवस्था झाली. देवाकडे पाहायला लागला, तोंडात गुळणा आहे ताकाचा. देव म्हणला काय करतोस? असं गाडगं घेतलं आणि देवाला दाखवलं, ताक आणलं होतं. ताक आणलं होतंस? माझ्याकरता आणलं होतंस? बोलता येत नाही ना, तोंडात ताकाचं गुण आहे, तुझ्याकरताच आणलं होतं. मग एकटाच पिणार, मला नाही देणार. मग परत मोकळं गाडगं दाखवायला लागला. तेव्हा मोकळं सगळं पिऊन घेतलंय. म्हणे अरे गाडग्यात नसलं म्हणून काय झालं, तुझ्या मुखात आहे ना, मला दे ना तेवढं. नको देवा, माझ्या तोंडातलं तुला कसं देऊ, दे ना. पण विनंती करायला लागला. सगळे गोपाळ पाहत होते, लाडूवाले, गुलाबजामवाले, रबडीवाले सगळेजण पाहत होते. आणि सगळ्यांच्या समोर भगवंतानं मधुमंगलाच्या समोर जाऊन केलं महाराज. आणि केल्याबरोबर या मधुमंगलानं स्वतःच्या तोंडातली ताकाची गुळणी भगवंताच्या मुखारविंदात सोडली. आणि देवानं ते ताक पिताना डोळे बंद करून घेतले. अनंत कोटी ब्रह्मांडाचं नायक आहे माझा भगवान, आणि या गोपाळाच्या मुखातलं उष्ट ताक पितोय. केवढं प्रेम, केवढं प्रेम. आपण आपल्या लेकराचं तरी उष्ट खातो का? जगाचा मालक गोपाळांचं तगणे महाराज उष्ट खातो आहे, त्यांच्या तोंडातलं ताक पितोय. गवळ्यांचे ताक पिरे हे शब्द स्पष्ट शब्द आहेत महाराज. पण ताक पितोय, डोळे बंद करून ताक घटघट प्यायला लागला भगवान. ज्यांची बासुंदी रबडी होती सगळी खाली बघायला लागले. त्यांना जाणवलं याला बासुंदी आवडत नाही, याला रबडी आवडत नाही, याला प्रेम आवडतं. हा ताक पिला नाही, हा प्रेम त्यांनी पितोय, हे महत्वाचं आहे. प्रेमाकरताच बावळा झालेला आहे, प्रेमाकरताच व्याकुळ होतोय, प्रेमाकरताच भक्तांच्या मागे फिरतोय, हा त्याचा स्वभाव आहे. अशी कथा सांगितली त्या महाराजांनी. आणि ही कथा रामदासांना ऐकली. आणि ऐकल्यानंतर त्यांनी त्यालाही वाटू लागलं, कारण 5-5 वर्षाचेच आहेत ना सगळे. भगवान 5 वर्षाचा, सगळे गोपाळ होते आहेत. आणि 5 वर्षाचाच आहे रामदास. मग ते छोटे छोटे मुलं टीव्ही पाहतात दिवसभर, पण दुसरं काही पाहत नाहीत, मालिका फिलिका, ते कार्टून. त्यांना कार्टून आवडतात. तसे भगवान सुद्धा बाललीला करतोय ना, त्या बालकांना प्रिय वाटण्यासारखेच आहे. पण बालक झालं पाहिजे. सुज्ञ झाल्यानंतर त्या लीला गोड लागत नाहीत महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, काही लोकांना ज्ञानानं सुज्ञपणा येतो, मग ते म्हणतात हा सगळा बावळटपणा आहे. ज्ञानानं सुज्ञ झालेल्या लोकांना या लीला पचत नाहीत, या लीला रुचत नाहीत महाराज. त्याला बालक झालं पाहिजे, बालक झालं पाहिजे, बालक झालं पाहिजे. मधुसूदन सरस्वती महाराज जे अद्वैत वेदांताचे आचार्य आहेत, ज्यांनी काय अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ लिहिला, शंकराचार्यांचे अनुयायी आहेत. आणि काशी क्षेत्रामध्ये पाठ सांगत होते, छांदोग्य उपनिषदाचा पाठ. आणि काही भक्त मंडळी म्हणले चला ना आपण तीर्थयात्रेला जाऊ. नको म्हणे, कशाला तीर्थयात्रा. त्यांचं मत होतं तीर्थयात्रा धमाधमा. तीर्थयात्रा काय सगळ्यांनी करायची का? म्हणजे जे आपले सगळेच आहेत सरसकट त्यांनी तीर्थयात्रा करायची. ज्ञानी लोकांना काय गरज आहे तीर्थयात्रा करायला जायची? म्हणजे नकोच, मला नाही यायचं. काय म्हणे चला ना महाराज. बळजबरी करून नेलं. आणि नेल्यानंतर दागणी महाराज वृंदावनात गेले आणि बाकी बिहारीजींच्या मंदिरात चला ना म्हटले दर्शनाला. नको म्हणे या तुम्ही दर्शन घेऊन बसतो मी इथे. अहो इतक्याला आले, चला तर तुम्ही. बळच नेलं महाराज आतमध्ये. आणि नेल्यानंतर हा सावळा पाहायला मिळाला. याला नखशिखांत पाहिलं आणि पाहिल्यानंतर हृदय भरून आलं महाराज. व्याकुळ झाले. अरे सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन राणीवा घर गेले. काय करू सये सावळे गोवित, आपे आप लपत मन तेथे. आपोआपच मन त्याच्याजवळ लपत महाराज. त्याला बघा फक्त तुम्ही. हृदयात घर करून बसतो. देखीला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. त्याच्या वाचून दुसरं काही बोलत नाही, पण बालक झालं पाहिजे. सुज्ञपणाचा अभिमानच गळून पडला याला पाहिल्यानंतर. ज्ञानीपणाचा अभिमान गळून पडला याला पाहिल्यानंतर. आणि आता त्यांनी तीर्थयात्रा करून पुन्हा आपल्या स्थानावर गेले. बाकीचे लोक म्हणले पाठ सांगा ना महाराज. ते म्हणले आता पाठ सांगावे वाटत नाहीत. म्हणे का बरं? मला दुसरं काही सुचतच नाही म्हणले. आता वंशी विभूषित करा नवनीरदाभार, पीतांबराधरोडबिंब फलाधरोष्टात, पूर्णेंद्र सुंदर मुखाद अरविंद नेत्रात, कृष्णात परम किमपि तत्व अहम न जाणे. या श्रीकृष्णाशिवाय दुसरं तत्व मला आता गोड वाटत नाही.
काल महाराजांनी सांगितलं, अमृतानुभवासारखा श्रेष्ठ ग्रंथ ज्यांनी प्रगट केला ते ज्ञानोबा आहे. ते म्हणतात, चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळे, कान्होवन माळे वेगी भेटवा, घणुवाजे गुण गुणा वारा वाहे ऋण जुना, भवतार कुहा कान्हा वेगे भेटवा. केवढं गोड वर्णन आहे महाराज. ज्याला याचा छंद लागला, ज्याला याचं वेड लागलं, त्याला दुसरं काही सुचत नाही. बालक झाल्यासारखंच झालं महाराज. बालकासारखीच अवस्था, बालवत अवस्था. म्हणून बालक आहेत छोटे छोटे, त्यांना बालक समजू नका, ते सारे ब्रह्मज्ञानी आहेत. पण बालक होऊन भगवंताच्या अवतीभोवती उड्या मारत आहेत, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून भगवंताच्या स्वरूपाला जाणणं वेगळं आणि भगवंताच्या स्वरूपाचा आनंद घेणं वेगळं. ज्ञानानं परमात्म्याला जाणता येतं आणि भक्तीनं परमात्म्याला भोगता येतं. ज्ञानामध्ये असतो प्रकाश आणि भक्तीमध्ये असते शक्ती. ज्ञानाच्या प्रकाशानं परमात्म्याला जाणावं आणि भक्तीच्या शक्तीनं परमात्म्याला पाहावं, भोगावं. म्हणून त्यांनी जाणणं वेगळं, भोगणं वेगळं. जाणणारे लोक जाणण्यापर्यंतच राहतात, भोगता येत नाही. त्याला जर भोगायचं असेल तर भक्तीच करावी लागेल. भक्तीशिवाय भोग भगवंताच्या प्रेमाचा घडणारच नाही. भक्ती महत्वाचीच आहे. म्हणून ज्ञानोबारायांचा एक अभंग आहे, फार गोड अभंग आहे महाराज. ते म्हणतात, पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी, पतिव्रता धर्म पहावो माझा, सर्वापरी पती भोगी जे ओझा, निर्गुणपती आवडे मज, आधी माय पाठी भाज झाली हो. असं वर्णन करून सांगतात, मी त्याची आई झाले, मग त्याची भाज म्हणजे बायको झाले. भाज शब्दाचा अर्थ होतो बायको. मुलगा जर लग्नाच्या वयात आला ना, तर जुनी म्हातारी दगडी म्हणतात, याला आता भाजा, भाज आणा, म्हणजे याला पत्नी दगडी करून द्या, बायको करून द्या. भाज शब्दाचा अर्थ होतो पत्नी. म्हणून तर आधी त्याची आई झाले, त्याला सगुण साकार केलं, आणि मग त्याची पत्नी झाले आणि त्याचा भोग घेऊ लागले. त्याचा भोग घेतो. पतिव्रता धर्म पाहावो माझा आणि सर्वापरी पती भोगीचे ओझा. काय शेवटचं चरण आहे, अर्धच मला आठवते. ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करियो. ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करियो. माझा मेंदू थोडा खराब झालेला आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे मला बऱ्याच गोष्टींचं विस्मरण झालं. आता त्या आठवूनही मला आठवत नाही. ते ज्या वेळेला समोर येतं प्रमाण प्रत्यक्ष, मग परत विसरलं जात नाही. पण स्वतःहून आठवायचं ठरलं तर मला आठवतच नाही आता. पण असू द्या, जेवढं आठवतं तेवढं सांगेन नक्की मी तुम्हाला. तो आहे ना, आठवण करून द्यायला. म्हणून असू द्या. ज्ञानोबा आहे, त्यांनी तेच म्हणतात, ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करियो. ती निरंजन असणारं तत्व श्याम सुंदराच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट आहे आणि मी त्याच्याबरोबर क्रीडा करतो आहे. हा त्यातला भाव आहे. म्हणून असं असणारं दिव्यत्व आहे या प्रेमामध्ये. म्हणून या रामदासानं कथा ऐकली आणि ऐकल्यानंतर फार समाधान वाटलं महाराज. कथा विराम झाला आणि सगळे लोक आपापल्या स्थानावर जाऊ लागले. त्या महाराजांना त्यांनी दुरून नमस्कार करून सगळे लोक आपापल्या स्थानावर जायला निघाले. पण हे तिथंच बसून राहिले. रामदास बसून त्यांनी, आता महाराज जाणारा तितक्यात त्यांच्या जवळ आले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय. ते जवळ आले आणि हात जोडून त्या बाबांच्या समोर उभे राहिले. का रे म्हणे बाळा, का उभा राहिलास? म्हणे बाबा, तुम्ही ज्या कन्हैयाची कथा आता सांगता आहात, ज्या श्यामसुंदराची कथा सांगता आहात, तो पेंद्या वरद्या वाकुड्या बरोबर उड्या मारतो, नाचतो, बागडतो, खेळतो, एवढं प्रेम त्या सर्वांना देतो. मधुमंगलावर केवढं प्रेम करतो आहे. त्या मित्रांच्या गळ्यात हात घालून फिरतो काय, त्यांच्याकडे तासनतास पाहतच राहतो काय. जसा भूक लागलेला माणूस अन्नाची वाट पाहतो ना, तसा हा कन्हैया गोपाळांची वाट पाहत बसत होता. वृंदावनात सगळ्यांच्या आधी जाऊन भूक लागल्यासारखा, कधी येतील गोपाळ आणि कधी त्यांनी, हे गोपाळांनी उशिरा यायचे आणि कन्हैयानं आधी जायचं गोपाळांकरता, अशी अवस्था. हा त्यांची वाट पाहतो. ज्या कन्हैयाचं चरित्र तुम्ही सांगितलं, मला एकच विचारायचं आहे बाबा, तो कन्हैया मला कधी भेटेल का? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. 5 वर्षाच्या बाळानं प्रश्न विचारला, बाबा मला सांगा, तो कन्हैया मला भेटेल का? बाबा आवाज झाले, बोलताच आलं नाही. त्या बाळाकडे पाहतच राहिले. त्याला जवळ घेतलं, हृदयाला लावलं आणि त्याच्या मस्तकावरून हात फिरून बोलायला सुरुवात केली. वा, काय प्रश्न विचारलास? अरे माझं एवढं वय झालं पण मला सुद्धा कधीच नाही वाटलं अजून की कन्हैया भेटेल का म्हणून. मी सांगतोय लोकांच्या समोर. सांगणारे काही जन्मभर सांगत राहतात, पण सांगणाऱ्यांनाच वाटत नाही देव भेटावा, तर ऐकणाऱ्यांना कधी वाटेल महाराज? आधी सांगणार, आधी मला वाटावं देव भेटावं म्हणून, आधी मला वाटावं भगवंताने यावं,
मला जवळ घ्या, माझ्या मस्तकावरून हात फिरवावा, कधीतरी एकांतात जिथे कोणीच नसेल अशा वेळेला त्यानं प्रगट व्हावं आणि प्रगट होऊन असं माझ्या तोंडावरून हात फिरवावा, मला म्हणावं भक्ता बस काही चिंता करू नकोस, तुझ्या बरोबरच आहे, तुला कधीच सोडणार नाही असं त्यानं मला म्हणावं. असं म्हणण्याकरिता माझा जीव कसा विसावा हे मला जेव्हा वाटेल तेव्हा ऐकणाऱ्या लोकांना आपोआप वाटेल. महाराज महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हे ज्यांना कळत आहे ना माझ्या दृष्टीने तेवढेच भाग्यवान आहे, हे ज्यांना वाटतंय ना माझ्या दृष्टीने तेवढेच भाग्यवान आहे. त्याने चिंता करायची नाही महाराज. ज्याला देवाच्या भेटीची ओढ लागली, ज्याला देवाच्या दर्शनाची ओढ लागली त्यानं मोक्षाची चिंता करायची नाही. मोक्ष त्याच्या पायावर लोटांगण घालत येईल, चिंता करू नका. मोक्ष दूर नाही, तो परमात्माच मोक्ष स्वरूप आहे. बाकीच्या कोणत्याच गोष्टीचा विचार करू नका, त्याच्या भेटीचा विचार करा. त्या बाळाच्या मस्तकावर हात फिरवला, त्याला हृदयाला लावलं, बाळा तुझ्यामुळे माझ्या पोटातल्या भावना जाग्या झाल्या रे. मला वाटायला लागलं अरे भगवान भेटला पाहिजे. तू म्हणतोस मला भेटेल का? मग स्पष्ट शब्दात सांगितलं भेटतो, भेटतो, नक्की भेटतो, सर्वांना भेटतो. ज्याच्या पोटात भाव आहे, ज्याच्या पोटात श्रद्धा आहे, ज्याच्या पोटात विश्वास आहे आणि त्यापेक्षा जो वाट पाहतो ना तर नक्कीच भेटतो. काल महाराजांनी जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी असं सांगितलं ना. म्हणून पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर त्यांनी जसा तरफड तरफड करतो तशी त्याच्या भेटीकरिता जेव्हा तरफड तरफड होईल आणि तेव्हा खऱ्या अर्थानं परमात्मा भेटेल. एका गोपीनं दुसऱ्या गोपीला सांगितलं काल कन्हैया माझ्या स्वप्नात आला होता. दुसरी गोपी म्हणली तू भाग्यवान आहेस, तुला निदान झोप तरी लागते. मला झोपच लागत नाही, झोप लागल्यावर स्वप्न पडत असतं. तू भगवान का भेटत नाही याच्यामुळे दिन तैसी रजनी झाली हो माय. रात्रंदिवस जागीच आहे, भगवान भेटत नाही म्हणून झोप लागत नाही अशी अवस्था आपल्याला चांगली लागते महाराज. आपण दडपून झोपतो, चांगले डोळे बांधून झोपतो महाराज, घोरायला सुरुवात करतो लगेच. आपल्याला झोप लागते, आपल्याला जेवण जातं, आपल्याला गप्पा पचतात, आपला खलबत्ता सुद्धा चालू असतो. कायम खलबत्ता कुटायचं काम, याचं कूट त्याचं कूट सगळ्या जगाचं कुटायला आपल्याकडे वेळ आहे. आणि एवढं जर आपण करतो मग देव काय बावळा थोडाच आहे? काय बावळत आहे का? त्याच्या डोक्यावर परिणाम थोडाच झालाय कोणाला पण भेटायला. तो काय रस्त्यावर पडलेला थोडाच आहे? तो काय आपल्या बापाचा नौकर आहे आपल्याला असा भेटायला? अरे त्याच्या भेटीकरिता कासावीसच झालं पाहिजे, असं नाही भेटणार. लपून पाहतो महाराज, लांब नाही, इथंच आहे, आपल्या जवळ आहे. मी काय बोलतोय शहाजूकपणानं बोलतोय की खरंच अंतकरणापासून बोलतोय त्याला कळतं. कारण तो चतुरांचा शिरोमणी आहे, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. त्याच्या समोर भामटेपणा मला करता येत नाही. सगळ्या जगाच्या समोर भामटेपणा करून काही 2 नंबर करता येईल, तर त्याच्या समोर कसं करता येईल महाराज? त्याला सगळंच दिसतंय माझं अंतकरण, मी काय बोलतोय हे त्याला कळतच आहे महाराज चांगलं. म्हणून त्याच्या समोर नाही, त्याच्या समोर अंतकरण व्यक्तच करायचं, खरं बोलत जायचं आणि खरं बोलून त्याला सांगायचं. मोठ्यानं बोलू नका, तोंडानं काहीच बोलू नका, मनानं बोला. मनानं बोलता येतं. मग त्याच्याकडे बघा जरा, तो कधीतरी तुम्हाला हसताना दिसेल, तो कधीतरी तुमच्याकडे पाहताना दिसेल. जरा बघत राहा थोडस त्याच्याकडे. कधी कधी वळून बघावं असं वाटतंय मला. काल मी वळून वळून त्याच्याकडे पाहत होतो. असा आहे तो, पाहतो महाराज, तो बोलतो सुद्धा. पण कधी जेव्हा आपल्या पोटामध्ये ती अवस्था तयार होईल तेव्हा, ती भूमिका तयार होईल तेव्हा. पण छोट्याशा बाळाला आश्वासन दिलं तुला देव भेटेल, साधूचा शब्द आहे मला, देव भेटेल. कथा तर सुरूच आहे. मी छोटासा, मला फार तगणे, अरे रामदास, अरे रामदास, त्या बाबांनी सारखं मला रामदास रामदास म्हणून आपल्या बरोबरच घेऊन फिरा. ते जेवायला बसले की मी त्यांच्या बरोबर जेवायला बसलं की त्यांनी थोडस जास्त वाढून घ्यायचं. अरे मला जरा जास्तच झालं म्हणून त्यांनी माझ्या ताटात टाकून द्यायचं. मला त्यांचं उष्ट खायला मिळालं, संतांचं उच्चिष्ट खायला मिळालं. संतांचं उष्ट खायला मिळालं की माणूस कथा करायला सुरुवात करतो. मी त्याचं जिवंत उदाहरण आहे. म्हणून लहानपणापासून स्वामीजींकडे जाण्याचा प्रसंग सारखाच येत होता ना महाराज. मग त्यांच्याजवळ गेलं की आजही, आता सध्या सुद्धा ते त्याच दृष्टीने आमच्याकडे पाहतात. आता आमची दाढी डोकी सारी पिकायला लागली तरी पण त्यांनी आम्हाला पाहिलं की त्यांना वाटतं माझं बाळ आलंय. असेच याच दृष्टीने पाहतात आणि त्यांनी माझ्याकडे त्याच दृष्टीने पाहत. काही झालं तरी चालेल, त्यांचं वय 90 वर्षाचं झालेलं आहे, पण मी जसं पाहतो तसेच आहेत महाराज. ते तसेच आहेत. आणि जेवायला बसलं की त्यांचं जेवण ठरलेलं असतं तरी त्या दिवशी मुद्दाम जास्त वाढून घ्यायचं. आणि ते वाढणारे तिकडे गेली की मग हळूच जरा जास्तच झालं मला, घे तुला. हे त्यांचं उच्चिष्ट खायला मिळालं म्हणून तर कथा करायला बसलोय. हे संतांच्या उच्चिष्टाचं फळ आहे.
भाव आहे. हा महत्वाची गोष्ट आहे. माझ्या पोटातला तर हाच भाव आहे. कोण मला काय म्हणत असेल मला माहित नाही, पण मला एकच गोष्ट कळते की मी त्यांचा शिष्य आहे. हे 5 लोकांचं वर्णन कालपर्यंत सांगत होते ना बाबा. हा हे 5 माझ्याकरता त्यांनी माझ्या जीवनाचा आधार आहे. ते स्तंभ आहेत, त्यातले 2 सोन्याचे झाले. आता ते सोन्याचे झाले. सोनं हा जो धातू आहे ना असा आहे ज्याचा कधी क्षय होत नाही, ज्याला कधी गंज लागत नाही, म्हणून सोन्याची उपमा द्यावी. ते सोन्याचे झाले, ते देव झाले. म्हणून त्यांनी त्या महात्म्यांची कृपा आहे म्हणून तर कथा कीर्तन करता येतात, असं नाही करता येत. म्हणून त्याला जवळ घेऊन सांगितलं तुला देव भेटेल, उष्ट खायला मिळालं, फार समाधान वाटलं. पण 4 महिने कधी निघून गेले कळालंच नाही. हे 4 महिने निघून गेल्यानंतर ते आता कथा विराम होणार आहे आणि सर्वजण आपापल्या स्थानावर जाणार आहेत. फार वाईट वाटू लागलं. आता आज कितवा 3रा दिवस आहे नाही का. 8 दिवसापर्यंत आपण इथे थांबणार आहोत. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर ज्या वेळेला मंडपातून परत फिरायचं त्यावेळेला बघा काय होईल ते. त्याची कल्पना केली तरी हृदय भरून येतं. एवढ्या मोठ्या आनंदाला त्यांनी फिरून मागे जायचंय. काय पोटात कालमीर व्हायला लागते महाराज. एवढा आनंद सोडून त्यांनी जायचंय. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गातल्या देवांना सुद्धा हे सुख प्राप्त होणार नाही. एवढ्या सुखात आहोत आपण आता सध्या. मग कथाविराम झाल्यानंतर फार वेदना होतात. याला सोडून जाताना फार त्रास होतो महाराज. साधू संत जाण्याकरिता निघाले. 5 वर्षाचा रामदास व्याकुळ झाला, कासावीस झाला. आणि कासावीस होऊन त्या संतांच्या समोर म्हणू लागला, महाराज मला तुमच्यावर घेऊन चला, मला ते राहायचं नाही, मला तुमच्यावर घेऊन चला. हा हट्ट करतोय संतांच्या जवळ तुमच्या बरोबर यायचं म्हणून. असं जेव्हा त्याच्या आईला कळालं, ती आई धावतच आली महाराज त्या महात्म्यांच्या समोर आणि पदर पसरला. आणि पदर पसरून विनंती करायला लागली, महाराज माझा रामदास तुमच्या बरोबर यायचं म्हणतो. तुम्ही जर त्याला तुमच्या बरोबर घेऊन गेले मग माझं कसं होईल. मी सती जाणार होते पण त्याच्याकरताच थांबले. तो माझ्या म्हातारपणाची काठी आहे, त्याच्याशिवाय या जगात मला दुसरं कोणी नाही. आणि तुम्ही त्याला जर घेऊन गेला तर मी काय करू. तिने पदरच पसरला. मग ते संत दयाळू आहेत, त्याने विचार केला अरे याला आपल्या बरोबर नेऊन चालणार नाही. मग नारदजी महाराज वर्णन करून सांगतात, त्या संतांनी मला सांगायला सुरुवात केली, रामदास तुला आमच्या बरोबर येता यायचं नाही. जोपर्यंत तुझी आई जिवंत आहे तोपर्यंत तुला घर सोडून जाता यायचं नाही. काय करावं आता. रामदासानं क्षणभर मनात विचार केला, ही आई जर लवकरात लवकर मरण पावली तर किती चांगलं होईल. नाही आई मरावी असं वाटतं का कोणाला. आईची मरण्याची कल्पना तरी सहन होते का महाराज. होऊच शकत नाही. आणि 5 वर्षाच्या बाळाला वाटलं आई जर मिली तर किती चांगलं होईल. आई कशी असली तरी जन्माला पुरावे असे वाटते. असं वाटतं जन्मभर माझी आई मला त्यांनी पुरावे, तिचा कधीच वियोग होऊ नये अशी आई. आणि लहान लेकरांकरता तर फार महत्वाची असते महाराज आई. आणि ते लेकरू म्हणतंय ही आई जर मरण पावली तर किती चांगलं होईल. म्हणून तर तुकोबाऱ्याने लिहून ठेवले, नावडे जनधन माता पिता. भगवंताच्या भक्तीत आडवी येणारी आई आवडत नाही, भगवंताच्या भक्तीत आडवा येणारा बाप आवडत नाही, पण माता पिता सुद्धा आवडत नाही. देवाच्या भक्तीत आडवा येणारं कोणीच आवडत नाही. गुरु सुद्धा आवडले नाही. त्याचा डोळाच फोडून टाकला बळीनं शुक्राचार्यांचा. आड आला म्हणून फोडीला डोळा आणि बळीने आंधळा शुक्र केला. मग नायकावे तैसे गुरुचे वचन जेणे नारायण अंतरे. देवाताने आपल्यात अंतर पडत असेल तर गुरुचं सुद्धा म्हणणं ऐकायचं नाही, भगवंताचं चिंतन करायचं. जेणे घडे नारायणी अंतराय हो का बाप माय त्याच्या विखे. नारायणात जर अंतर पडत असेल तर मायबाप असले तरी त्यांचा त्याग करून टाकावा, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आई मरण पावली तर किती बरं होईल असं वाटलं. त्याने सांगितलं तुला येता यायचं नाही, थांबावं लागेल, तुला साधना सांगतो. मग छोटासा 5-6 वर्षाचा त्यांनी बाळ आहे आणि त्याला काय साधना सांगावी, साधना सांगितली. चतुर्विह साधना म्हणतात त्याला. एक मंत्र सांगितला, त्याला म्हणायचं वासुदेव गायत्री मंत्र. ओम नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. 4 देवांची नाव आहेत महाराजांची. एक त्यांनी सांगितलं वासुदेव, दुसरं सांगितलं प्रद्युम्न, तिसरं सांगितलं अनिरुद्ध आणि चौथं सांगितलं संकर्षण. 4 नाव आहेत. 4 प्रकाराने त्यांना पाहिलं जातं. म्हणजे या 4 देवतांची उपासना. ओम नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. प्रद्युम्न हा श्रीकृष्ण परमात्म्याचा पुत्र आहे, भगवंताचाच रूप आहे, त्याचाच मुलगा आहे अनिरुद्ध. आणि संकर्षण म्हणजे बलराम.
हे भगवंताचेच रूप आहेत महाराज, फक्त वेगवेगळ्या रूपाने परमात्मा प्रगट झाला. वासुदेव हे श्रीकृष्ण परमात्म्याचं खरं नाव. म्हणून भगवंताची साधना सांगितली आणि मग त्यांनी महाराज संत निघून गेले. फार व्याकुळ झाला रामदास, फार दूरपर्यंत त्यांच्या मागे मागे चालत राहिला. बळजबरीने त्यांनी परत पाठवावा लागला. वारकरी पंढरपुराला निघाले, तुकोबरांच्या पायाला नारू झाला आणि वारीला तर जा वाटतंय, चालताच येत नाही. पण पाय फरफटत फरफटत तुकोबराय देहूच्या बाहेर पर्यंत गेले. त्यांना वाटलं लावायला, वारकऱ्यांना वाटायचं तुकोबरायांची अशी अवस्था आहे आणि तुकोबरांना वाटतं यांच्या बरोबरच जाऊ. पण वारकरी निघून गेले. तिथेच उभे राहिले महाराज. येते वारकरी वाट पाहतो तोवरी, तिथेच उभे राहिले. म्हणून त्यांनी आस आहे सत्संगतीची, आस आहे भगवंताच्या भेटीची. हा बाळ त्यांनी महाराज व्याकुळ झाला. संत निघून गेले, फार रडला. पण आता नाईलाज झाला. आई त्यांनी आडी पडले परमार्थामध्ये, म्हणून थांबावं लागलं. आणि तिथे थांबून त्यांनी आईच्या